आता हा रेराचा जो ॲक्ट आहे, या रेराच्या ॲक्टमध्ये एक फायनान्शियल डिसिप्लिन म्हणून आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्फॉर्मेशन असिमेट्री आहे, तो मुद्दा काढून टाकला. म्हणजे ट्रान्सपरन्सी अत्यंत सहज सोपी झाली ट्रान्सपरन्सी. प्रत्येक गोष्ट आता तुम्हाला समजते आहे. परंतु त्याच्यावर एक फायनान्शियल कंट्रोल देखील असला पाहिजे, कारण हा एकदम क्रक्सचा पॉईंट आहे. अनेक वेळा होतं काय की ग्राहकांनी घेतलेले पैसे त्या प्रोजेक्टला न वापरता दुसऱ्या ठिकाणी पण वापरले जाऊ शकतात आणि मग त्यामुळे हा प्रोजेक्ट कधी कधी ठप्प होतो. दुसऱ्या प्रोजेक्टला काही इश्यू झाला की सगळे ते सिरियली ते प्रोजेक्ट ठप्प होतात. तर अशा गोष्टी बऱ्याचशा घडतात, आणखी प्रोजेक्ट लॅप्स होतात. म्हणून फायनान्शियल डिसिप्लिन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि फायनान्शियल डिसिप्लिन करण्यासाठी जो ॲक्टमधला सेक्शन आहे 42LD, तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 70% रक्कम तुम्ही एका डेसिग्नेटेड अकाउंटमध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे तुमची जी रक्कम येईल ती 70% रक्कम तुम्ही एका डेसिग्नेटेड अकाउंटमध्ये ठेवली पाहिजे. आणि ही ठेवलेली रक्कम ही फक्त त्या प्रोजेक्टलाच वापरली गेली पाहिजे. आता काय झालं की ह्याच्यामध्ये आपलं महारेराचं सर्क्युलर होतं की 70% रक्कम तिथे वापरली गेली पाहिजे. परंतु त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की ग्राहकाला आणखी अनेक ठिकाणी पैसे भरावे लागतात वेगवेगळ्यासाठी. म्हणजे त्याचं उद्या त्याला काही अम्युनिटीज मिळत असतील की त्याला काही पार्किंग असेल, तर या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे भरावे लागतात आणि त्या पैशावर हे बंधन राहत नाही. तर त्यामुळे महारेराने शेवटी असं केलं की फायनान्शियलच्या बाबतीत आपली जी सगळी सर्क्युलर आतापर्यंत होती ती सगळी एकत्र करून एक नवीन सर्क्युलर तयार केलं आणि ते सर्क्युलर बनवलं. आणि त्या सर्क्युलरमध्ये महारेराने मग स्पष्ट केलं की ग्राहकाकडनं तुम्ही जो चेक घेणार आहात तो चेक तुम्हाला एकाच अकाउंटला टाकता येईल. दुसरं कुठचंही अकाउंट तुम्हाला करता येणार नाही, एक्सेप्ट टॅक्सेस जे थेट गव्हर्नमेंटकडे जाणार आहे ते तुम्ही एका वेगळ्या अकाउंटमध्ये द्या. पण बाकी त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही याच्यामध्ये पैसे घेता येणार नाही. एक अकाउंट डेसिग्नेट करण्यात आलं, कलेक्शन अकाउंट, आणि रेरा डेसिग्नेटेड कलेक्शन, आणि त्याचमध्ये तुम्हाला पैसे घ्यावे लागतील. बरं, हे पैसे तुम्ही घेतल्यानंतर यामध्ये असं होतं की ऑटो स्वीप ही मेथड बँकला वापरायला सांगण्यात आली. म्हणजे काय, तर बँक ऑटो स्वीप 70% आणि 30% असे दोन भाग करतं. एका अकाउंटला 70% जातात, दुसऱ्याला 30% जातात. म्हणजे अशा रीतीने त्या पैशातनं त्याला काहीही प्रमोटरला काढता येत नाही. त्याला ते पहिल्यांदा डिव्हिजन होऊन 70% आणि 30% करावे लागतात. त्यामुळे काय झालं, ग्राहकाचे पैसे सुरक्षितरित्या ते जे डेसिग्नेटेड अकाउंट आहे, सेपरेट अकाउंट, त्याला तिथे गेले. हे 70% पैसे, 30%चं जे अकाउंट आहे ते तो वापरू शकतो आणि त्यातले पैसे तो काढू शकतो. बाकी त्याच्या इतर कामासाठी तो ते काढू शकतो. परंतु 70% जी अमाऊंट आहे ती मात्र त्याची फिक्स राहते त्या सेपरेट अकाउंटमध्ये. कारण ही काढण्यासाठी त्याला 3 जणांची संमती लागते. एक तर आर्किटेक्ट, दुसरा इंजिनियर आणि तिसरा CA. हे 3 जण देतात की त्याचं काम किती पर्सेंटमध्ये चालू आहे. म्हणजे आर्किटेक्ट ठरवतो त्या कामाचं किती स्वरूप आहे आणि कितीपर्यंत त्याने काम पूर्ण केलेलं आहे, किती पर्सेंटमध्ये. त्याचं कॉस्टिंग किती आहे हे इंजिनियर ठरवतो आणि मग त्याच्यामध्ये CA लँड कॉस्ट ॲड करतो. आणि हे सगळं करून त्याने आत्तापर्यंत किती खर्च केलेला आहे, एस्टिमेट कॉस्टच्या पैकी किती खर्च केलेला आहे ह्याचे पर्सेंटेज ते काढतात. आणि जर त्याचं काम तेवढ्या पर्सेंटेजमध्ये झालेलं असेल, तेवढेच पर्सेंटेज तो त्या 70%मधनं विड्रॉ करू शकतो. थोडक्यात त्याचं काम जर 20% झालं असेल तर 20% अमाऊंट तो विड्रॉ करू शकतो. त्याचं काम जर 40% झालं असेल तर तो 40% अमाऊंट विड्रॉ करू शकतो. म्हणजे ह्याच्यात जो फायनान्सचा आणखी ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनचं जे मिसमॅच होतं ते होऊ नये यासाठी ही अत्यंत कडक डिसिप्लिन आहे आणि हे राबवलं जातं. आता ते राबवलं जाताना कसं राबवलं जाईल, तर हे कसं काय करणार आहे, प्रत्यक्षात आणणार, तर ह्याच्यासाठी फॉर्म 1, 2, 3 दिलेले आहेत. फॉर्म 1 म्हणजे जो आर्किटेक्टने सबमिट करायचा असतो. फॉर्म 2 हा जो आहे हा त्या इंजिनियरने सबमिट करायचा असतो. आणि फॉर्म 3 हा जो आहे हा CAने सबमिट करायचा असतो. ह्याच्यातला फॉर्म 3 सोडला तर फॉर्म 1 आणि 2 हे आजही पब्लिक डोमेनमध्ये आहेत. तुम्ही हे फॉर्म 1 आणि 2 बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तो विड्रॉवल करेल त्यावेळी त्याला हे फॉर्म 1, 2, 3 लागतात. त्याशिवाय बँक त्याला हे पैसे विड्रॉ करू देणार नाही. हे बंधन त्याच्यावर आहे. म्हणजे लक्षात घ्या किती कडक डिसिप्लिन आहे ते. त्याशिवाय त्याला ते पैसे काढता येणार नाहीत. आणि यामध्ये सर्टिफिकेट जी केलं आहे, जी CAने वगैरे दिलेली आहे, तीसुद्धा अत्यंत चोख दिलेली असली पाहिजे. त्याच्यामध्ये काही चुकीचं झालं तर त्यांच्या असोसिएशनकडे देखील कंप्लेंट करता येते. त्यामुळे हा जो भाग आहे फायनान्शियल डिसिप्लिनचा हा अत्यंत कडकरित्या पाळला जातो. आणि ह्या तिघांचे असल्याशिवाय बँक त्याला पैसे काढू देत नाहीत. आता या तिघांचे जे फॉर्म आहेत, फॉर्म 1, फॉर्म 2 आणि फॉर्म 3, तर हे फॉर्मचे जे प्रोफॉर्मा आहेत ते देखील वेबसाईटवर अवेलेबल आहेत. आणि ते प्रोफॉर्मही आपण बघू शकता. ते पाहिजे तुम्हाला मी वेगळंही एक्सप्लेन करेन प्रत्येक फॉर्मचं. पण सध्या आपण इथे लक्षात घेऊ फॉर्म 1, 2, 3 असल्याशिवाय त्याला विड्रॉला करता येत नाही. आणखीन एक गोष्ट की हे जे फॉर्म्स आहेत हे क्वार्टरली अपडेट जो एक विषय आहे जो पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करीनच. तर क्वार्टरली अपडेटमध्ये हे फॉर्म 1, 2, 3 दरवेळी त्याला सबमिट करावे लागतात. म्हणजे दर 3 महिन्यांनी
त्याने जर काढलेले नसेल तर तसं त्याला लिहून द्यावं लागतं. अन्यथा त्याने जर पैसे काढले असतील तर त्याने काढताना हे 3 फॉर्म सबमिट केले असतील तर ते देखील त्याला तिथे क्वार्टरली अपडेटमध्ये सबमिट करावे लागतात.